नमस्कार मित्रो, मी डॉक्टर जितेंद्र गवळी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण जो किल्ला छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमुळे जन्मस्थानामुळे फेमस झालेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे असा शिवनेरी किल्ला, ज्या किल्ल्याची सफर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास करत आहे. प्रथमतः आपणा सर्वांना शिवजयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवनेरी किल्ल्याचं हे प्रवेशद्वार, आणि त्याच्यामधनं एंट्री करून आपण शिवनेरी किल्ल्याकडे जाणार आहोत. जुन्नर तालुक्यातलं नारायणगावापासून पुढे गेल्याच्या नंतर आपणास शिवनेरी किल्ला लागतो. आणि आपण बघत आहात की छत्रपती शिवरायांचं हे खूप मोठं अश्वारूढ या ठिकाणी पुतळा दिसतो आहे. आणि हे जे गेट आहे, या गेटमधनं आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपणा सर्वांना शिवनेरी किल्ल्याकडं जाता येतं. आणि आज शिवजयंती असल्यामुळे सर्व शिवप्रेमींना, संपूर्ण भारतवासियांना, संपूर्ण हिंदुस्थानवासियांना शिवजयंतीच्या मी भरभरून शुभेच्छा देतो. छत्रपती शिवराय ज्यांच्या येण्यामुळे या स्वराज्य स्थापनेची जी संकल्पना होती ती पूर्ण झाली. मा जिजाऊ यांचं जे स्वराज्य स्थापनेचं स्वप्न होतं, शहाजी महाराजांचं जे स्वराज्य स्थापनेचं स्वप्न होतं, ते स्वप्न छत्रपती शिवरायांच्या माध्यमातून पूर्ण झालं. खरं म्हणजे खूप मानाचा मुजरा आहे छत्रपती शहाजीराजे यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं पूर्ण आयुष्य, पूर्ण हयात घातली आणि स्वराज्याची जी संकल्पना होती ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. आपण जात आहोत शिवनेरी किल्ल्यांवरती. शिवनेरी किल्ल्यांवरती जात असताना नारायणगाव नावाचं गाव लागतं की जिथे रुपेरी पडद्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका हुबेहूब साकारणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचं निवासस्थान लागलं. आणि पावलं आपोआपच तिकडे उरली. हे बघताय आपण की जिजाई नावाचं हे डॉक्टर अमोल कोल्हे यांचं घर, यांचं निवासस्थान, जिथे आम्ही जाऊन आलो. या पिढीतली बरीचशी मंडळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अमोल कोल्हे यांनाच छत्रपती शिवाजी महाराज समजतात. एवढं हुबेहूब आणि जिवंत त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, जणू असं वाटावं की डॉक्टर अमोल कोल्हे नसून छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. त्यांचं जिजाई, नारायणगाव या ठिकाणचं हे जिजाई हे त्यांचं निवासस्थान, ज्या निवासस्थानाला मी भेट दिली. योगायोगाने डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची भेट होऊ शकली नाही आणि त्यानंतर आम्ही पुढच्या सफरीला सुरुवात केली. हे बघताय आपण की डॉक्टर अमोल कोल्हे यांचे घर आणि त्यांच्या घराच्या समोर हे शेत दिसते आहे. आणि इथून निघाल्याच्या नंतर डॉक्टर अमोल रामसिंग कोल्हे जे की या मतदारसंघाचे खासदार आहेत, आपण बघत आहात त्यांच्या निवासस्थळाकडे जाणारा हा रस्ता. आणि आपण त्या ठिकाणावरनं जाऊन आलेलो आहोत. आणि आता पुन्हा एकदा हा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण बघता आहात. या पुतळ्याच्या समोरून जेव्हा आपण वळतो तेव्हा शिवनेरीकडे जाणार हा रस्ता आणि येणाऱ्या सर्व शिवप्रेमींचे, शिवभक्तांचे शिवजयंतीनिमित्त स्वागताचे हे मोठे मोठे बॅनर्स या ठिकाणी लागलेले आहेत. आपण बघता आहात की जिल्हा परिषदेच्या वतीने, पंचायत समितीच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी येणाऱ्या सर्व शिवभक्तांचे, शिवप्रेमींचे, शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारे, शिवाजी महाराजांचा रिस्पेक्ट करणारे, त्यांना दैवत मानणारे हे सर्व शिवप्रेमी ज्यांच्या आगमनाने हा शिवप्रतिष्ठानचा शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा या ठिकाणी सन्माननीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व शासकीय पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होऊ घातलेला हा छत्रपती शिवरायांचा शिवजयंती महोत्सव. आणि आम्ही देखील त्या महोत्सवाची शान वाढवण्यासाठी त्या ठिकाणी शिवनेरीवरती पोहोचत आहोत, ऑन द वेच आहोत. आणि आपल्या सर्वांच्या नजरेतून हे दृश्य कदापिही नजरेच्या आडून हटणार नाही असं हे शानदार दृश्य आहे. आणि हा नारायणगाववरूनचा पुढचा प्रवास आपण शिवनेरीच्या दिशेने
करीत आहोत आणि आपण बघता आहात की मोठे मोठे बॅनर्स त्या ठिकाणी लागलेले आहेत आणि किल्ल्यावरती प्रवेशद्वार हे बघताय आपण, बाजूला मंदिर आहे आणि हे किल्ल्याचं प्रवेशद्वार स्वागतासाठी लावण्यात आलेलं हे बॅनर आपण बघता आहात की शिवजयंतीनिमित्त खूप जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे. आणि ही शिवजन्मभूमी म्हणजे किल्ले शिवनेरी शिवाजी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने त्यांच्या बर्थ प्लेसमुळे फेमस झालेला हा किल्ला. आणि आपण पोहोचल्याच्या नंतर ट्रॅकिंगद्वारे पुढे जातो आणि या ठिकाणी नोंद करून जावं लागतं किल्ल्यावरती जात असताना. तसं तिकीट वगैरे काही लागत नाही, तरीही नोंद करावी लागते. शिवकालीन दाखवलेलं शिवनेरीचं चित्र आणि हल्लीचं चित्र हे दाखवण्यात आलेलं आहे. आपण बघतात की शिवनेरीच्या ह्या पायऱ्या चढत चढत जेव्हा आपण वर जातो, तसं म्हणजे हा किल्ला पुण्यापासून साधारणतः 90 ते 100 किलोमीटरवरती असणारा हा किल्ला आणि जवळपास 2000 वर्षापूर्वीपासूनचा किल्ल्याचा हा इतिहास आहे. यादवांनी बनवलेला हा किल्ला आणि हा जो दरवाजा दिसतोय हा यादवकालीन दरवाजाच आहे. आपण नाणेघाटावरून जेव्हा वरती जातो तेव्हा याच घाटाच्या परिसरातील सर्वांवर नजर ठेवण्यासाठी बनवण्यात आलेला हा किल्ला. ॲक्च्युली 15व्या शतकात मालोजी राजे भोसले, जे की छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा, यांनी हा किल्ला जिंकून स्वतःच्या ताब्यात घेतला. आणि शिवनेरी किल्ल्यावरती आता पुढे पुढे आपल्याला दिसेलच की जवळपास 7 प्रवेशद्वार त्या ठिकाणी आहेत आणि हे सर्व प्रवेशद्वार पार करून आपल्याला पुढं जावं लागतं. तर हा शिवनेरी किल्ला 1636ला परत मुघलांच्या ताब्यात गेला आणि त्यानंतर शाहू महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला. 1629च्या दरम्यान जिकडे तिकडे सगळीकडे युद्ध चालली होती आणि त्या युद्धाच्या धामधुमीत जिजाऊ माँसाहेब यांना दिवस गेलेले असल्यामुळे शहाजीराजांनी रातोरात 500 मावळे सोबत घेऊन तिथे शिवनेरीवरती जिजाबाईंना त्यांनी ठेवलं की जेणेकरून जिजाबाईंची जी डिलिव्हरी आहे, जी प्रसूती आहे ती सुरक्षित व्हावी, व्यवस्थित व्हावी. आणि हाच तो किल्ला, शिवनेरी किल्ला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांचं बरंचसं बालपण बहुतांश या किल्ल्यावरती गेलं. आणि हा शिवनेरी किल्ला म्हणूनच एक आगळं वेगळं अद्भुत महत्त्व या किल्ल्याला प्राप्त झालेलं आहे, जिथे आपल्या स्वराज्य त्यांनी स्थापन केलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जन्मभूमी आहे, जन्मस्थळ आहे. आपण बघता आहात शिवनेरी फोर्ट असा बोर्ड लावलेला आहे की आपलं या ठिकाणी स्वागत आहे. हे आमचे शंभूराजे त्या ठिकाणी नोंद करता आहेत. आपल्याला नोंद करूनच वरती जावं लागतं, तशी मात्र एंट्री मिळत नाही. एंट्री फी जरी नसली तरी आपल्याला नोंद करूनच वरती जावं लागतं. हा शिवकालीन किल्ला आणि आत्ताचा किल्ला कम्पॅरेटिव्हली कशी परिस्थिती होती ते त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे, दाखवलेलं आहे. आणि जुन्नरमधील जी दुर्गसंपदा आहे त्याचंही चित्रस्वरूपात या ठिकाणी दर्शन आपणास घडतं. हा किल्ल्याचा बाहेरचा पृष्ठभाग, किल्ला तसा खूप जबरदस्त आहे. आणि याच किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी म्हणजे आजच्याच दिवशी इसवी सन 1630ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्यांची जयंती या किल्ल्यावरती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. आणि शासकीय पाहुणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही सर्व मंडळी शिवजयंती साजरी करण्यासाठी या किल्ल्यावरती येते. आणि त्याचा हा सर्व फौजफाटा पुढे आपण बघणार आहोत की पूर्ण किल्ल्यावरती कशी जय्यत तयारी शिवजयंतीची झालेली आहे. हे सुंदर सुंदर अशी फुलं आपण बघतायत. हा मुख्य दरवाजा ज्यामधनं आपण आज आतमध्ये एंट्री करणार आहोत. तर हा पहिला मुख्य दरवाजा आहे, ज्या दरवाजामधनं आपणास शिवनेरी किल्ल्यावरती जाण्याकरता एंट्री मिळणार आहे. आपण बघत आहात, मी सांगितल्याप्रमाणे यादवकालीन हा दरवाजा आहे. यादवांच्या काळातील ही खूप मोठी निशाणी या किल्ल्यावरती आपणास पाहाव्यास मिळते. साधारणतः 2000 वर्षापूर्वीचा या किल्ल्याचा हा इतिहास. आणि आपण बघतात की हा महादरवाजा म्हणजे मुख्य दरवाजा, मेन डोअर ज्याला आपण म्हणतो शिवनेरी किल्ल्याचं, असे 7 मोठे मोठे डोअर्स या किल्ल्यावरती आहेत. आणि ते पूर्ण डोअर्स पार केल्याच्या नंतर
आपण बाल्ये किल्ल्यांमध्ये प्रवेश करतो, बाल्ये कडे वळतो. आपण सर्व बघता आहात की ह्या शिवकालीन पायऱ्या आणि ह्या डोअरच्या वरती, दरवाजाच्या वरती एक माची आहे, जिथून कदाचित या किल्ल्याचं, शिवनेरीचं संरक्षण होत असावं. पुन्हा एकदा आपणास मी हे विहंगम असं दृश्य शिवनेरीच्या किल्ल्यावरून दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. नाणेघाटातून पुढे गेल्याच्या नंतर तशाच प्रकारचं सुंदर असं विहंगम दृश्य, खूप चांगली दृश्य किल्ल्यावरून आपणास पाहावयास मिळतात. आणि हे सगळं पार करत करत आपण जेव्हा शिवनेरीवर पोहोचतो, तेव्हा जिथे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, जी छत्रपती शिवरायांची बर्थ प्लेस आहे, अशी बर्थ प्लेस पाहण्याची मनामध्ये उत्सुकता असते. आणि ती उत्सुकता उराशी बाळगून आपण वरती जेव्हा जातो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्यासारखीच खूप काही शिवप्रेमी मंडळी आहे, जी मंडळी अगदी मनापासून शिवरायांना नमन करण्यासाठी, त्यांना मुजरा घालण्यासाठी शिवनेरी किल्ल्यांवरती येते. आणि शिवजयंतीच्या निमित्ताने सजलेला हा शिवनेरी किल्ला तसा खूप भव्य दिव्य आणि जबरदस्त, खूप मोठा, व्यापक, मला असं वाटतं जवळपास 12 ते 14 कोसाचा हा किल्ला असावा. असं चालत चालत पुढे आल्याच्या नंतर आपण बघताय की किल्ल्याची ही आउटर साईड आहे, बाहेरची बाजू आहे. आजही सुस्थितीत असलेला हा किल्ला, हा दुसरा दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा. आपण महादरवाजातून आत आल्याच्या नंतर या दुसऱ्या दरवाजामधून, गणेश दरवाजामधून आत प्रवेश करतो. आणि आत प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला या किल्ल्याची भव्यता लक्षात येते, या किल्ल्याची सुरक्षितता लक्षात येते. ही मशाल घेऊन ही शिवप्रेमी जात आहेत शिवजन्मोत्सव साजरा करण्याकरता. या किल्ल्याची सुरक्षितता पाहूनच कदाचित छत्रपती शहाजीराजांनी जिजाऊंच्या प्रसूतीसाठी हाच किल्ला योग्य आहे असं त्यांना वाटलं असावं. आणि म्हणून जिजाऊंना या ठिकाणी प्रसूतीसाठी त्यांनी ठेवलं. आणि याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. शिवरायांची बर्थ प्लेस मी यापुढे आपल्याला दाखवणारच आहे. हा तिसरा दरवाजा आपण बघतात, त्याला पीराचा दरवाजा म्हणजे पीर गेट असं म्हणतात. हा पीराचा तिसरा दरवाजा आपण क्रॉस केलेला आहे. आणि आपण तो दरवाजा क्रॉस करून आता पुढे पुढे जात आहोत. ही सुंदर अशी फुलं आपणास या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहेत. फुलांची ही झाडं लावलेली आहेत. ही शिवप्रेमी मंडळी बरीचशी शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी या किल्ल्यावरती पोहोचलेली आहे. आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना शिवजयंतीच्या मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि पुढे बघा हा किल्ला कसा डिफिकल्ट होत जातो, जसा किती कठीण होत जातो. आपल्या पायऱ्या संपल्याच्या नंतर अशा प्रकारचे ट्रॅकिंग रूट्स तिथे पाहावयास मिळतात. आणि उजव्या बाजूला या ट्रॅकिंग रूटवरून ही छोटी छोटी शिवप्रेमी मंडळी जात आहेत, शिवाजी महाराजांचे मावळीवरती जात आहेत. पुन्हा एकदा वरून एक चांगलं दृश्य आपणास दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. किल्ल्यावरून हे छानसं सुंदर असं दृश्य. आणि ही शिवप्रेमी मंडळी किल्ला बघून, शिवरायांचं दर्शन घेऊन, त्यांना नतमस्तक होऊन खाली उतरत आहे. आणि हा त्यानंतरचा हत्ती दरवाजा, हत्ती गेट ज्याला म्हणतो आपण, हे गेट पार करून जेव्हा आपण वरती जातो, तेव्हा हा हिडन दरवाजा आहे, वरती दिसतो आपल्याला हत्ती दरवाजा. हा जवळ जाईपर्यंत एकदम लक्षात येत नाही, तो जवळ गेल्याच्या नंतर लक्षात येतं की इथे सुद्धा एक दरवाजा आहे, जो आपण बघताय की याला हत्ती दरवाजा असं आपण म्हणतो. हा भव्य दिव्य असा दरवाजा. त्या पुढे गेल्याच्या नंतर शिवाई देवी मंदिराकडे जाणारा उजवीकडचा रस्ता आहे. आणि डावीकडे जो पायऱ्यांचा रस्ता जातो, तो जातो बाले किल्ल्यांकडे. तर आता आपण उजवीकडच्या रस्त्याने शिवाई देवींकडे जातो आहोत. ही आहे शिवाई देवी. शिवाई देवींचं हे मंदिर, शिवाई देवीचं हे गेट. हे गेट पार केल्याच्या नंतर पुढे ही बघा, ही शिवाई देवी आपणास इथे बघावयास मिळते. आणि याच शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवरायांचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलेलं आहे. हीच ती देवी शिवाई देवी, जिच्या पवित्र नावावरून छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी असं नाव ठेवण्यात आलं. जय शिवाई, जय शिवराय. ही देवी नवसाला पावणारी देवी, शिवनेरीवरची प्रसिद्ध देवी, ज्या देवीचं जिजाऊंनी
दर्शन घेऊन प्रेरणा घेऊन त्या देवीच्याच आशीर्वादाने छत्रपती शिवरायांचं नाव शिवाई वरून शिवाजी असं ठेवण्यात आलं. या मंदिरापासून मी आपणास हे दृश्य दाखवतो आहे. आपण बघता आहात की मंदिराचा हा परिसर अतिशय मनमोहक नयनरम्य असा हा परिसर आणि आपणास देवीचंही दर्शन मी घडवणार आहे. हे बघा, मंदिराच्या आतमध्ये ही देवी आपणा सर्वांना दिसते आहे. आपण देवीला नमस्कार करूया, देवीपुढे नतमस्तक होऊया, दर्शन घेऊया. हीच ती शिवाई देवी, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ज्या शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आलं, हीच ती देवी आहे शिवाई देवी आणि हेच ते मंदिर आहे. मंदिरामधनं दर्शन घेऊन आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा पुढे गेल्याच्या नंतर उजव्या साईडला एक वेगळा रस्ता लागतो. त्या रस्त्यावरून आपल्याला बालेकिल्ल्याकडं जाता येतं. बरीचशी मंडळी बालेकिल्ल्यावरून शिवप्रेमी बालेकिल्ल्यावरनं खाली येताना आपल्यास दिसते आहे. आणि जय शिवाई जय शिवराय असं आपण जेव्हा म्हणतो त्यानंतर लागतो मेणा दरवाजा. मेणा दरवाजा जो आहे हा दरवाजा पार केल्याच्या नंतर आपल्याला बालेकिल्ल्याकडं जाता येतं. हाच तो भव्यदिव्य किल्ला आहे. शिवाजी राजाने केलं काय? कानाचं बोट फाडलं रे, कानाचं बोट फाडलं रे, मामाची बोट छाटली रे, मामाची बोट छाटली रे, देवी बोकडाला पावली रे, देवी बोकडाला पावली रे. देशासाठी जगायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे, देशासाठी जगायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे. रामाचं राज्य आलं रे, रामाचं राज्य आलं रे, रावणाची मस्ती जिरली रे, रावणाची मस्ती जिरली रे. देशासाठी हळू पडशील शिवप्रेमींचे हे नारे आणि आपण पोहोचलो आता आपण कुलूप दरवाजावरती. लॉक डोअर ज्याला म्हणतात, पिण्याच्या पाण्याची सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी वन विभागाच्या वतीने. चिल्ड थंड असं पाणी पिण्याच्या नंतर आपण पुढे निघतो. जेव्हा आपण बालेकिल्ल्याकडे जातो तेव्हा आपण बघताय की जुनं बांधकाम थोडंसं पडझड झालेलं या ठिकाणी दिसते आहे. आणि जो समोर दिसतो आहे तो आहे अंबरखाना. अंबरखान्याकडे आपण जातो आहोत. हे बघा, अंबरखाना आणि त्याचा आजूबाजूचं बांधकाम, ही शिवकालीन जी बिल्डिंग दिसते आहे हा आहे अंबरखाना. पूर्वीच्या काळी या अंबरखान्यामध्ये अन्नधान्य साठवून ठेवलं जायचं की जेणेकरून या किल्ल्यांवरती जर काही बाका प्रसंग आला तर वर्षभर 2 वर्ष किमान ते अन्नधान्य इथे राहणाऱ्या सैनिकांना, इथे राहणाऱ्या सेनापतींना, राजांना पुरेल असं पुरेसं धान्य या अंबरखान्यामध्ये ठेवलं जायचं. आजही सुस्थितीत असलेलं हे बांधकाम, कदाचित हजारो वर्षापूर्वीचं हे बांधकाम, वर छिद्र आहे आपण बघता आहात की ज्या छिद्रामधनं धान्य आत टाकलं जायचं, साठवून ठेवलं जायचं आणि केव्हा गरज पडेल तेव्हा ते धान्य वापरलं जायचं. असा हा अंबरखाना आपण बघता आहे. खूप सुंदर आणि बेहतरीन बांधकामाचा हा नमुना. त्या काळातही किती उत्कृष्ट इंजिनिअरिंग होती हे पाहून हे सिद्ध होतं. आता आपण अंबरखान्यावरून पुढे निघलो आहोत. बालेकिल्ल्याकडे जाणारा हा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला, जी महाराजांची बर्थ प्लेस आहे, त्या बर्थ प्लेसकडे बालेकिल्ल्याकडे, मुख्य किल्ल्याकडे जाणारा हा रस्ता 12-15 किलोमीटरचा हा एरिया पूर्ण असावा. मला असं वाटतं 14 ते 15 कोस असं आपण पैदल जेव्हा चालत जाऊ तेव्हा छत्रपती शिवरायांच्या जन्म ठिकाणावरती आपण पोचतो. आणि खूप मनमोहक असे सुंदर पिक्चर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. आपण बघता हे शिवप्रेमी मंडळी ह्या रस्त्याने चालत शिवरायाच्या नावाचा जयघोष करत आपल्या हातामध्ये कोणी पताका, कोणी झेंडे, छत्रपतींचे फ्लॅग्स घेऊन मंडळी पुढे जाते आहे. बघताय आपण एक छोटंसं स्मारक या ठिकाणी आहे जिथे जिजाऊ माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक हे आहे. हे बघताय आपण तलावाच्या वरचा भाग आहे हा, जिथे
कदाचित एक घुमटच्या आकाराची ही बिल्डिंग, मला असं वाटतं हे संरक्षण करण्यासाठीच उभारण्यात आलेली ही बिल्डिंग असावी असं याच्याकडनं पाहून वाटतं. आणि आपण बघताय श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाकडे जाणारा हा रस्ता, वे टू द बर्थ प्लेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. आणि आपल्याला नेहमी हे दृश्य बघायला मिळतं शिवजयंतीच्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी. तर हीच ती जागा जिथे छत्रपती शिवरायांचं जे जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं. हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून लावण्यात आलेला हा नोटीस बोर्ड. आणि आपण बघता हे स्मारक मगाशी मी बोलल्याप्रमाणे. आणि ही जी दिसते आहे हीच ती पवित्र जागा आहे ज्या ठिकाणी जिजामातेंची प्रसूती झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला. 19 फेब्रुवारी 1630ला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच ठिकाणी झालेला आहे. आतल्या बाजूला मी आपणास ती बर्थ प्लेस देखील दाखवणार आहे. हा वरचा बाहेरचा भाग आपण बघताय. खूप सारे शिवप्रेमी या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्वजण या ठिकाणचं दर्शन घेण्यासाठी आतुर आहेत, उत्सुक आहेत. आणि रांगाच्या रांगाच त्या ठिकाणी दर्शनासाठी ही बर्थ प्लेस पाहण्यासाठी लागलेल्या होत्या. आणि ही सजावट जयंतीच्या निमित्ताने शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी इथे होते आहे. हे बघा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची ही बर्थ प्लेस, ही जागा. आणि हा पाळणा आपण बघताय जिथे मा जिजाऊ हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी उराशी बाळगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून ते आपलं स्वप्न पूर्ण केलं, ती हीच जागा, हीच प्लेस जिथे जिजाऊ प्रसूती झाल्या आणि महाराजांचा जन्म झाला. त्याच्या वरच्या टॉपर लेवलवरती अशा प्रकारचं बांधकाम आहे जिथनं पूर्ण शिवनेरीचा व्ह्यू आपणास बघावयास मिळतो. 4-2 पायऱ्या वरती चालत गेल्यानंतर हा व्ह्यू दिसतो. त्यानंतर आपण जेव्हा खाली उतरतो तेव्हा आपण बघतात खूप सारे शिवप्रेमी झेंडे घेऊन या ठिकाणी हजर झालेले आहेत. ज्या स्मारकाविषयी मी आपणास बोललो होतो ते आतला पोर्शन, आतली बाजू त्या स्मारकाची श्री छत्रपती आणि मा जिजाऊच्या संस्काराखाली, मा जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. ह्याच त्या जिजाऊ, हीच ती जागा आणि हीच ती शिवनेरी. छत्रपती शिवरायांचं बालपण याच ठिकाणी, याच शिवनेरीवरती गेलं. शिवनेरी किल्ला पाहत असताना त्या सर्व गोष्टीची अनुभूती सर्व शिवप्रेमींना या ठिकाणी होते. आणि हे सगळं अनुभवत असताना आपण एका वेगळ्या जगात, एका वेगळ्या विश्वात गेल्याशिवाय राहत नाही. आणि 16व्या शतकात आहोत की काय आपण असा आपणास भास होतो. आणि त्याच्या थोडं पुढे गेल्याच्या नंतर किल्ल्यावरचा हा जो पोर्शन आहे याला बदामी टाके असे म्हणतात. बदामाच्या आकाराचं जसे बदाम असते त्या आकाराचं हे टाका असल्यामुळे कदाचित त्याला बदामी टाके म्हणत असावं. बदामच्या आकारचं हे टाका आपण सर्व बघता आहात. हे बदामी टाके, सध्या पाणी वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये. आणि इथून पुढे गेल्याच्या नंतर किल्ल्यावरचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जसं रायगडावरती टकमक टोक आहे तसं शिवनेरीवरती देखील जे असे काही कैदी असत, काही देशद्रोही असत, स्वराज्याच्या विरोधात काम करणारी काही माणसं असत, ज्यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांचा कडेलोट करायचा, तर तो कडेलोट टोक त्याच्याकडे जाणारा हा रस्ता, जसं रायगडावरती टकमक टोक आहे तसं इथं कडेलोट टोक आहे. ज्यांना ज्यांना शिक्षा झाली त्यांना कदाचित याच टोकावरून लुटून देऊन शिक्षा दिली जायची, मृत्यूदंड दिला जायचा. हेच ते टोक आपण बघताय, कडेलोट टोक. आणि अशी सर्व शिवनेरीची सफर करून आम्ही जवळपास 4-5 तासाच्या नंतर पैदल चालत शिवनेरीवरून सर्व शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या बर्थ प्लेसचं दर्शन घेऊन या ठिकाणावरून निघलो आहोत. आपणही जेव्हा केव्हा शिवनेरीला जाल त्यावेळेस निश्चित पूर्ण किल्ला बघावा अशी सर्वांना विनंती करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.